मच्छीचं कालवण बनवायचं आहे, पण जास्त झंझट नको आहे. मग हे साधं आणि चविष्ट वाम मच्छीचं कालवण एकदा नक्की करून पहा. सगळ्यात आधी इथे मी ताजी वाम मच्छी घेतलेली आहे. ती स्वच्छ साफ करून सुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घातलं. आता या कालवणाची खरी चव येते ती आपल्या मस्त हिरव्या वाटणामुळे. मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं छान हिरवं वाटण करून घेतलं आणि ते गरम तेलामध्ये घालून मस्त परतून घेतलं. यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून ह्यामध्ये घातला आणि तो छान मऊ होईपर्यंत साधारण 5 मिनिटं शिजवून घेतला. टोमॅटो मऊ झाल्यावरती यामध्ये घरगुती आगरी मसाला, हळद आणि चवीपुरता मीठ घालून सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. मसाला छान तयार झाला की यामध्ये ताजी वाम मच्छी घातली आणि मसाल्यांमध्ये अगदी अलगद मिक्स करून घेतली. मच्छीला मसाल्याची चव छान लागावी म्हणून 2 मिनिटं झाकण ठेवून दिलं. 2 मिनिटांनी झाकण काढून थोडंसं ह्यामध्ये आवळ घातलं आणि गरजेनुसार पाणी घातलं. आता मंद आचेवर साधारण 10 मिनिटं छान उकळी येऊ दिली आणि तयार झालं आपलं साधं आणि सोपं एकदम चविष्ट ताज्या वाम मच्छीचं कालवण. गरमागरम भातासोबत हे कालवण म्हणजे एकदमच मस्त. तुम्हालाही अशी घरगुती पद्धतीची मच्छीची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.